Audio Jungle. Audio Jungle. धन्यवाद. सर्वांनी आसनस्थ व्हावे. यानंतर माननीय ॲडव्होकेट अंजली झरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले बसवर विचार सादर करावे. मला प्रमुख वक्ता म्हणून बोलण्यासाठी निमंत्रित करणारे सोशल बसवादी फाउंडेशन आणि प्राप्ती लिंगायत महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो. एक वकील म्हणून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून मला अनेक विषयांवर लिहावं लागतं, बोलावं लागतं. ज्यावेळी सरांनी मला बसवांवर बोलण्यासाठी निमंत्रण दिलं, तुम्ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण सांगितलं. आता येतो पाठीमागे आवाज येतोय माझा? येतोय? स्त्रीचा आवाज बुलंद व्हावा म्हणून 800 वर्षापूर्वी बसवण्याचे प्रयत्न केले होते. आवाज पाठीमागे पोहोचला पाहिजे माझा. 800 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यासारख्या स्त्रीला अगदी बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, बसण्या उठण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या काळामध्ये बसवांनाही स्त्रियांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे, त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केलेला होता. आणि त्याच्या परिणामस्वरूप जी काही रक्तरंजित क्रांती झाली होती, ती क्रांती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज 800 वर्षानंतर जर समजा कोणी बिगर लिंगायत महिला किंवा मुलगी बसवेश्वरांच्या बद्दल विचार मांडण्यासाठी इथे उभी राहत असेल, त्यांच्याबद्दलचं प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी उभी राहत असेल, तर याला मी काव्यानुगत न्याय किंवा काळाचा न्याय असं म्हणेन. खरं तर पुरुष हा काही स्त्रीचा शत्रू नाही, मी पुरुषांना स्त्रीचा शत्रू मानत नाही, परंतु जी काही पुरुष सत्ताक धर्मसत्ताक व्यवस्था होती त्यांनी हजारो वर्षापासून स्त्रीचं शोषण केलं होतं. आणि त्यावेळी स्त्रीच्या पायातले जे साखळदंड आहेत ते महात्मा बसवेश्वरांसारख्या थोर पुरुषांनी काढण्याचा प्रयत्न नव्हता केला, काढले होते. आता आज मी सुशिक्षित आहे, मी स्वतंत्र आहे, मी कमावती आहे, मला वागण्या बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, तुमच्यासारख्या शेकडो हजारो लोकांसमोर माझं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु जर विचार केला तर हे स्वातंत्र्य मला या समाजाने दिलेलं आहे का? तर नाही. कलेक्टिव्हली सगळ्या समाजाने हे स्वातंत्र्य मला दिलेलं नाही. जर आपण आपला इतिहास बघितला, आपली पुराणं बघितली, धर्मग्रंथ बघितले, तर आपली पुराणं आपला इतिहास स्त्रीची महती गाताना थकत नाही, स्त्रीला देवी समजून तिला देवाऱ्यामध्ये पूजताना थकत नाही, तिची मंदिरं उभा करताना थकत नाही. पण जरी धर्मानं स्त्रीला महत्त्वाचं स्थान दिलं असलं तरी जे धर्म मार्तंड होते, ज्यांनी धर्माला शोषणाचं एक माध्यम बनवलं होतं, त्यांनी मात्र जिवंत स्त्रीला कधीही कुठल्याही प्रकारचे अधिकार किंवा सन्मान मिळवू दिलेला नाही, तिला उंबरठ्याच्या बाहेर येऊ दिलेलं नाही. मग बालविवाहाची पद्धत असेल, जिथे नवऱ्याचं वय अगदी 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष कितीही असू शकायचं आणि मुलीचं वय 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष असं असायचं. सती प्रथा होती की नवरा गेल्यानंतर तिने कंपल्सरी स्वतःला जाऊनच घेतलं पाहिजे, नवरा गेल्यानंतर तिने मुंडन केलंच पाहिजे, पाळी आल्यानंतर तिने बाजूला बसलंच पाहिजे, कसल्याही प्रकारचे तिला अधिकार मिळाले नाही पाहिजेत. तर जितके काही धर्मग्रंथ असतील बसवांनांच्या अगोदरचे आणि नंतरचे सुद्धा, त्याच्यामध्ये कधीही त्यांनी स्त्रियांना तिचा आत्मसन्मान दिलेला नाही. आज मी आधुनिक अनुभव मंडपामध्ये बोलण्यासाठी उभी आहे. आपण सगळे लिंगायत आहोत, आपण इष्टलिंग धारण करतो, स्वतःला लिंगायत म्हणतो, आपण शिवपूजक आहोत. कारण बसवांनांची त्याची शिकवण आहे आपल्याला. स्वतः बसवा महान शिवपूजक होते, शिवभक्त होते. मी स्वतः शिवभक्त आहे, त्याच्या पाठीमागे माझी स्वतःची एक कारणी माणसं आहे. अगदी लहानपणापासून मी बघितलेलं आहे, जेव्हा शक्ती युद्ध करण्यासाठी उभी राहते तेव्हा कधीही शिवाला तिच्या पाठीमागे उभं राहिलेलं चित्रित करण्यात आलेलं आहे. जेव्हा देवी युद्धाला उभी राहते तेव्हा शिव तिच्या बरोबरीनं कधी युद्ध करायला उतरत नाही. तू लढ, तू लढ, तू भीड, तू दैत्यांचा नाश कर, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, तुझ्यामध्ये ती पावर आहे, तुझी युद्ध तूच लढली पाहिजे, अशा पद्धतीने शिवाने शक्तीला केलेला उपदेश आगमा निगमामधून, कथा कवितामधून, देवळामध्ये कोरलेल्या शिल्पामधून बघायला मिळतो.
स्त्री मधलं जे शक्ती तत्व आहे ते जागृत करणारा सटल फोर्स म्हणून शिवाला ओळखलं जातं. आणि हेच कारण असेल महादेवासारखा पती मिळावा म्हणून ज्या पद्धतीचे वेगळे वेगळे उपवास, तापास, व्रत, वैकल्य आपल्या धर्मामध्ये केली जातात तशी क्वचित दुसऱ्या कुठल्या देवाबद्दल केली जात असते. तात्पर्य काय आहे? अगदी आज सकाळची बातमी आपण सोशल मीडियावर वाचली असेल की एका 60 वर्षाच्या मुलाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून अशा पद्धतीने तिचा खून केलेला आहे. तर जेव्हा पुरुष तत्व निर्णय असतो तेव्हा ते स्त्रीला कुठल्याही पद्धतीने दाबू शकतात, तिच्यावर अन्याय करू शकतात, अत्याचार करू शकतात. परंतु ज्या पुरुषामध्ये शिवत्व जागृत झालेलं आहे, शिवतत्व जागृत झालेलं आहे, तो पुरुष कधीही स्त्रीला शक्ती म्हणून बघेल, तिला सपोर्ट करेल, तिच्या पाठीमागे उभा राहील. एका स्त्रीमध्ये विकासाच्या अनेक संभावना लपलेल्या असतात. परंतु जर एखादा पुरुष तिच्या पाठीमागे उभा राहिला, तिला सपोर्ट केला, तिला काही होऊ नये म्हणून तिचं रक्षण केलं, तर स्त्रीमधले ते शक्ती तत्व बाहेर येऊ शकतं. आणि नेमकं हेच काम बसवण्णांनी त्यांच्या काळामध्ये स्त्रीबद्दल केलेलं. आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे तो साधारणतः 100 ते 150 वर्षापूर्वीचा आहे. 70 ते 75 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. जी स्वातंत्र्य मिळण्यासाठी चळवळ सुरू झाली होती, त्या चळवळीला पूरक असणाऱ्या अनेक विचार चळवळी किंवा विचार प्रवाह आपल्या भारतामध्ये सुरू झाले होते. त्यातला एक प्रमुख विचार प्रवाह होता पुरोगामी चळवळ किंवा पुरोगामी विचार. आणि ह्या पुरोगामी विचारामध्ये स्त्रीचे प्रश्न किंवा स्त्रीचं स्वातंत्र्य हा मुद्दा जो आहे तो अगदी अग्रभागाने समोर मांडलेला होता. पण हे मुद्दा मांडणारे लोक कोण होते? पुरुषच होते. कारण ज्या अभागी जीवानं कधी प्रकाशच बघितला नसेल, ज्यानं कधी सूर्यच बघितला नसेल, त्याला अंधाराची जाणीव कधी होणार नाही. त्यामुळे स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव स्त्रीला करून देण्यासाठी पुरुषांनी लेखणी उचललेली आहे. मग त्याच्यामध्ये महर्षी कर्वे असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. आपलं जे भारतीय संविधान आहे ते जगातलं सगळ्यात प्रदीर्घ किंवा इम्प्रेसिव्ह संविधान म्हणून ओळखलं जातं. या संविधानाचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रियांचे बाबा असं पण म्हटलं जातं, कारण त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी स्वतःच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे, स्त्रियांना तिच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बोर्ड बिलामध्ये तरतुदी केल्या होत्या. त्या सगळ्या तरतुदी लागू केल्या पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी पंडित नेहरूंना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना विनंती केली होती. ती विनंती जेव्हा मान्य झाली नाही त्यावेळी त्यांनी तडकाफडकी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. आता हे जे काही लोक असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महर्षी कर्वे असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, हे लोक आत्ताच्या काळामध्ये आहेत म्हणून आपण यांना ओळखतो. यांनी जो स्टँड घेतला स्त्रियांच्या बद्दलचा तो स्टँड त्यांना घेता आला. कारण जो काळ आहे पाठीमागच्या 100 वर्षापूर्वीचा तो बऱ्यापैकी लोक प्रगत झाले होते, लोक शिक्षण घेत होते, इंग्रजांचं राज्य होतं आणि या लोकांकडे स्वतःचे अधिकार किंवा पावर होती म्हणून त्यांचं जे बोलणं आहे ते समाजातल्या सर्व थरांमध्ये पसरलं. त्यांची नावं आज आपण ऐकतो. परंतु 800-900 वर्षापूर्वी जेव्हा संपूर्ण समाज अतिशय पुरसटलेल्या रूढी परंपरांच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता, अगदी 4 टाळकी सांगतील तोच धर्म आणि तोच न्याय अशी सिस्टीम सुरू होती. सगळी व्यवस्था अभिजन वर्गाच्या हातामध्ये होती आणि त्या काळामध्ये सामाजिक विषमता अशा पद्धतीने पसरली होती की बहुजन समाज असेल किंवा बहुसंख्य कष्टकरी समाज असेल त्याचं जगणं फार मुश्किल झालेलं होतं. अशा कडवट धार्मिक अंधारलेल्या युगामध्ये एका वीरशैव घरातल्या 8 वर्षाच्या मुलाची मुंज करायचं जेव्हा त्याच्या आईवडिलांनी ठरवलं तेव्हा तो 8 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांना बोलला की माझी बहीण अक्का नागाई माझ्यापेक्षा मोठी आहे, तर मग तिची मुंज तुम्ही माझ्या अगोदर का करत नाही? तेव्हा त्याच्या आईवडील त्याला बोलले होते की बाळा, अक्का नागाई ही स्त्री आहे आणि धर्माने स्त्रीला शूद्र मानलेलं आहे, त्याच्यामुळे तिचं उपनयन किंवा तिची मुंज होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर तो मुलगा आपल्या आई वडिलांना म्हणतो की मला जन्म देणारी आई पण एक स्त्री आहे, अक्का नागाई पण एक स्त्री आहे, तर स्त्री आणि पुरुषामध्ये भेद करणारी ही असली कसली व्यवस्था, ही व्यवस्था मी नाकारतो, मला ही मुंज करायची नाही. हा 8 वर्षाचा मुलगा म्हणजे आपले बसवण्णा. ज्या काळामध्ये अगदी वयाने मोठ्या असलेल्या लोकांच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता की त्या 8 वर्षाच्या मुलाने फक्त अनिष्ट रूढी प्रथा परंपरा नाकारल्या नाही, त्याने धर्मच नाकारला. असा धर्म नाकारणारे बसवांना पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर आज मी सामाजिक व्यासपीठावरून माझ्या धर्माची चिकित्सा करू शकते, इतिहासाची पानं उलटून बघू शकते, माझ्यावर जो काही अन्याय झाला त्याच्याबद्दल बोलू शकते, तर त्याच्या पाठीमागे निश्चितपणे बसवांचे मोठे योगदान आहे. मी माझं राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य किंवा माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्य पुरस्कार करू शकते, त्याच्या पाठीमागे माझ्यासारख्या हजारो स्त्रिया आणि बहुजन जो समाज होता
त्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक शरणू आणि शरणीचं आज माझ्या विकासामध्ये आणि माझ्या स्वातंत्र्यामध्ये योगदान आहे. त्याच्यामुळे स्त्री स्वातंत्र्याची महती गाणारा, स्त्रीची पाळी पवित्र मानणारा, स्त्रीला शक्ती मानणारा आणि स्त्रियांना पुरुषा बरोबरीने अधिकार पाहिजे असं म्हणणारा बसवांना लोकांना नव्याने समजण्याची आज गरज आहे. अनुभव मंडपामध्ये जेव्हा अल्लम प्रभूचे राष्ट्रपती पंतप्रधान होते, प्रमुख अध्यक्ष जेव्हा होते, तेव्हा त्यांच्याबरोबर अक्का महादेवींचा एक तर्क चालला होता. आणि जेव्हा हा तर्क चालला होता तेव्हा अक्का महादेवी यांनी अंगावरची सगळी वस्त्र उचलली कारण आणि आपल्या लांबसडक केसांनी त्यांनी आपलं अंग झाकलेलं होतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मी देहभान विसरलेली आहे. हातांनी अंगावरची वस्त्र काढता येऊ शकतात परंतु निर्माण काढता येऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की वस्त्र जी आहेत ती फक्त शरीराला लागतात, आत्म्याला वस्त्राची गरज नाही. जेव्हा हा वादविवाद किंवा तर्क प्रचंड प्रमाणामध्ये वाढला त्यावेळी अक्का महादेवीच्या बाजूने बसवेश्वर स्वतः रिंगणामध्ये उतरले आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, आत्ता मी माझ्या अंगावर फक्त पुरुषाचे कपडे घातले म्हणून मी पुरुष आहे, पण कधी मी पुरुष असतो कधी मी स्त्री असतो. माझ्या शरीरामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्ही तत्व विराजमान आहे. अक्का महादेवीला शिवाच्या नजरेचं वस्त्र लाभलेलं आहे, तिला इतर कुठल्या वस्त्राची गरज नाही. आणि त्यांच्या या वाक्याने अक्का महादेवीला होणारा विरोध जो आहे तो मावळला. आजच्या आधुनिक शतकात, आजच्या आधुनिक युगामध्ये एखाद्या लग्न न झालेल्या मुलीला समाज किती जिवंतपणे जाळतो, तिचं खच्चीकरण करतो हे मला तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. तिथे 12व्या शतकात अनुभव मंडपामध्ये ज्या 70 स्त्रिया होत्या त्याच्यापैकी 14 स्त्रिया अविवाहित होत्या, परंतु त्या स्त्रियांचं कुठल्याही प्रकारचं शोषण किंवा खच्चीकरण बसवांनी किंवा त्यांच्या शर्तींनी होऊ दिलेलं नाही. हीच गोष्ट विधवा स्त्रियांच्या बाबतीतली होती. विधवा स्त्रियांना अनुभव मंडपामध्ये होणाऱ्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची परवानगी होती, अधिकार होती. आजच्या आधुनिक काळामध्ये एखादी स्त्री जर विधवा असेल किंवा एखादी स्त्री जर घटस्फोटित असेल किंवा अविवाहित असेल तर तिला अत्यंत तीक्ष्ण नजरेनं बघण्याची समाजाची प्रवृत्ती आहे. तिथे 12व्या शतकामध्ये बसवांनी प्रत्येक स्त्रीला तिचा आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आता आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा आपल्या भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा त्यागर केलेला आहे. आणि असं सांगितलं जातं की ही जी तत्व आहेत ती आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतली तत्व आहे जी 18व्या शतकामध्ये झाली होती. पण माझं असं म्हणणं आहे की 18व्या शतकाच्या अगोदर 12व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये एक मोठी रक्तरंजित क्रांती झाली होती. कशासाठी झाली होती? जातीभेद संपावे म्हणून झाली होती. स्त्रीला देवाऱ्यामध्ये मूर्ती म्हणून पूजण्यापेक्षा तिला जिवंत स्त्रीला तिचा आत्मसन्मान, तिचा अधिकार मिळावा म्हणून झालेली होती. प्रत्येक माणसाला आचार विचार निर्णयाचा त्याच्या मनाप्रमाणे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून झालेली होती. देव आणि भक्त यांच्यामध्ये जी दलाल सिस्टीम आहे ती संपावी म्हणून झालेली होती. मला प्रश्न पडतो, वकील म्हणून शिकत असताना जेव्हा मला सांगण्यात येतं की आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वीकारलेली आहे, तेव्हा मला प्रश्न पडतो की 12व्या शतकामध्ये बसवांनी ही संपूर्ण सडलेली सिस्टीम बदलण्यासाठी जी क्रांती केलेली होती त्या क्रांतीचा साधा उल्लेख कुठेही केला जात नाही. त्याच्याबद्दल कुठं कधी बोललं जात नाही, त्यांच्या बलिदानाबद्दल कधी कुठं बोललं जात नाही. इतकी अनास्था का आहे? तर बसवांनी ज्या लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे त्या धर्माचा इतिहास फार रक्तरंजित आहे, स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायक आहे. भारताच्या गेल्या 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी दक्षिण भारतामध्ये जी काही कल्याण क्रांती झाली ती पहिलाचा दगड आहे. ही क्रांती झाली होती महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये. ही क्रांती झाली होती जातीय विषमता किंवा जातीभेद संपवण्यासाठी आणि त्यासाठी बसवांनी लढा दिला होता, त्यांनी बंड केलं होतं, त्याच्यामध्ये लाखो लोक मारले गेले होते. विचार करा, त्या काळामध्ये फक्त गळ्यामध्ये इष्टलिंग आहे म्हणून जर तलवारीने कापलं जात असेल तर लोकांची काय अवस्था आहे. परंतु 800-900 वर्षापूर्वी सुद्धा बसवांचे जे शरणू शरणार्थी आहेत ते अशा राजसत्तेला किंवा धर्मसत्तेला गुरु उरले होते. त्याला काही साधं काम म्हणता येणार नाही, याला क्रांतीच म्हणावं. बसवांचा जो जन्म आहे तो अगदी प्रतिष्ठित वीरशैव लिंगायत कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचं शिक्षण उत्तम झालं होतं. त्याच्यानंतर पिच्चर राजाच्या पदरी कारकून म्हणून त्यांनी जेव्हा मंगळवेढ्याला कामाला सुरुवात केली होती त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःच्या अंगभूत हुशारीवर, कौशल्यावर नंतर ते कोषाध्यक्ष बनवले गेले. त्याच्यानंतर ते महामंत्री देखील झाले. आता या घडीला ज्या माणसाकडे सत्ता आहे, स्टेटस आहे, पॉवर आहे, पैसा आहे, कुटुंब आहे, तर एखादं म्हणलं असतं बाबा मला काही आता फार जास्त काही करण्याची गरज नाही, राजाचा मी आवडता आहे, मला माझं कुटुंब आहे, वाटेल ती गोष्ट मला मिळू शकते, तर माझं आयुष्य मी अगदी मला पाहिजे तसं घालू शकतो. परंतु ती बसवांची कधी भूमिका नव्हती. कल्याण येथील
त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. आता अनुभव मंडपाबद्दल का बोललं गेलं पाहिजे किंवा अनुभव मंडपाचा उच्चार वारंवार का केला पाहिजे, त्याच्या पाठीमागे काही खास कारण आहे. आपल्या भारताने 1947 साली संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक देशांनी ही लोकशाही जी आहे, लोकशाही व्यवस्था जी आहे ती स्वीकारलेली होती. परंतु 12व्या शतकामध्ये मध्ययुगीन कालखंडातली पहिली लोकशाही संसद अनुभव मंडपाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी पहिल्यांदा स्थापन केली. बसवेश्वरांच्या काळामध्ये धर्म हा शोषणाचं माध्यम बनलेला होता. लक्षात घ्या, धर्माच्या उतरंडी ज्या होत्या, जातीच्या ज्या उतरंडी होत्या त्या अत्यंत रिजिड झालेल्या होत्या. जातीच्या उतरंडी अत्यंत रिजिड झालेल्या होत्या. काही विशिष्ट जात समूह ते जातीच्या उतरंडीमध्ये अगदी वरच्या भागावर होते. तो जे सांगतील तोच धर्म पाळला जात होता आणि त्यांच्या होला हो करणारी राजसत्ता देखील अस्तित्वामध्ये होती. तर या काळामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हते. जे काही श्रमिक लोक होते त्यांच्या कष्टाला, त्यांच्या कार्याला काही किंमत दिली जात नव्हती. त्या काळामधले जर अनेक धर्मग्रंथ बघितले तर त्याच्यामधली जी वचनं आहेत ती आज जेव्हा जर आपण वाचली तर ती अत्यंत हास्यास्पद वाटतात. परंतु त्या काळामध्ये सुद्धा अशा वचनांवर चिंतन मनन केलं जायचं आणि समाज अशी वचनं पाळत असायचा. मग त्याच्यामध्ये ह्याच्या हातचं पाणी पिऊ नका, त्याच्या हातचं पाणी पिऊ नका, त्याला घराच्या बाहेर काढा, त्याला उंदराच्या पिऊ देऊ नका, याला गावकुसाच्या बाहेर ठेवा, स्त्री नरकाचं द्वार आहे. हे तर वाक्य तुम्हाला दर दुसऱ्या कुठल्या तरी धर्मग्रंथामध्ये वाचायला मिळेल की स्त्री हे नरकाचं द्वार आहे. आणि अशा पद्धतीची वचनं त्याही काळामध्ये पाळली जात होती. आजही चातुर्मासामध्ये अशा काही ग्रंथाचं वाचन केलं जातं. स्त्रीने नवऱ्याला उलटं नाही बोललं पाहिजे, पण ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, उलटं बोललं नाही पाहिजे. परंतु स्त्रीने तरी समजा त्या नवऱ्याने तिला मारलं, तिला शिव्यागाळी केली, तिच्यावर अन्याय केला तरी सुद्धा तिला उलटं नाही बोललं पाहिजे. जर बोलली तर तिला पुत्रीचा जन्म मिळेल. हे असले कसली मूर्खासारखी गोष्ट. फक्त एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की जरी धर्मग्रंथ आजही वाचले जात असतील, लोक शहाणे झाले आहेत, समाज शहाणा झाला आहे आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये अशा काही कर्तव्य स्त्रियांनी बघितलेले आहेत की ज्या फक्त आपल्या नजरेच्या धाकावर आपल्या नवऱ्याला गप्प बसू शकतात. अशा कणखर व्यक्तिमत्वाच्या स्त्रिया घडवण्यामध्ये सुद्धा आपल्या बसवांसारख्या वीर पुरुषाचं मोठं योगदान आहे. कारण बसवांना ही सामाजिक विषमता पसंत नव्हती आणि त्याच्यामुळे एक सामाजिक किंवा वैचारिक व्यासपीठ म्हणून जरी अनुभव मंडपाची स्थापना झाली असली तरी आज पाठीमागे वळून बघताना त्या अनुभव मंडपाने भारतीय लोकशाहीची पायाभरणी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेक वेळेला त्यांच्या भाषणामध्ये अनुभव मंडपाचा लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून गौरव केलेला आहे. आपल्या देशामध्ये ना श्रमाला महत्त्व नाही आहे, श्रमप्रतिष्ठेला महत्त्व नाही आहे. एकतर जाती व्यवस्था इतक्या खोलवर रुजलेली आहे की एखादा जर समजा उच्च जातीमध्ये जन्माला आला तर मग त्याचं काम संपलं, त्यानं त्याच्या जातीची कामं करावी. एखादा समजा श्रीमंत आणि उच्च जातीमध्ये जन्माला आला तर मग त्याला काम करण्याची गरजच नाही आहे. त्याला आपसूक सगळे सन्मान मिळतील, सगळे अधिकार मिळतील. आणि त्याच्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती श्रमिक असेल, कमी खालच्या कुळामध्ये जन्माला आला असेल तर त्याने कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी सुद्धा त्याला त्याचं जे कष्टाचं फळ आहे ते कधी मिळणार नाही. आज सुद्धा ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये सुरू आहे. 12व्या शतकामध्ये तर काही विचारूच नका. त्याच्यामुळे अनुभव मंडपामध्ये बसवेश्वरांनी अशा सगळ्या लोकांना एकत्र केलं होतं ज्यांना जातीच्या उतरंडीमध्ये अगदी तळाशी स्थान होतं. अनुभव मंडपामध्ये कुठलाही माणूस गरीब किंवा श्रीमंत, उच्च किंवा नीच असा नव्हता. अनुभव मंडपामध्ये तुम्ही आला की तुम्ही सगळे एका समान लेवलला असणार. त्यामुळे हा जो अनुभव मंडप होता तो त्या काळच्या धर्मसत्ता आणि राजसत्तेला उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आला होता. पण इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा प्रस्थापित राजसत्ता तुमच्या विरोधात आहे, प्रस्थापित धर्मसत्ता तुमच्या विरोधात आहे आणि तुम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था उभी करायची आहे तर त्यावेळी त्या राजसत्तेबरोबर टक्कर घेण्यासाठी शारीरिक आणि वैचारिक बळ तुमच्याकडे लागतं, मनगटामध्ये दम असावा लागतो. बसवांच्या अगोदर अनेक जणांना असं वाटलं असेल की ही जी सिस्टीम आहे ती अन्यायकारक आहे, ही काही बरोबर चाललेलं नाहीये, जाती विषमता फार प्रचंड आहे. परंतु कुणालाही त्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस झालं नाही. बसवांनी ते शिवधनुष्य पेललं. आता जर पर्यायी व्यवस्था निर्माण करायची असेल तर मग एक त्याचे तत्व पाहिजे, त्याचा विचार पाहिजे, त्याचं दार्शनिक फिलॉसॉफी पाहिजे, इष्टदैवत पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह पाहिजे. कारण सिम्बॉलिझम फार महत्त्वाचं असतं. आणि बसवांनी इष्टलिंग निवडलं. हे त्यांनी का निवडलं असेल त्याची कारणे मी माझा करताना दोन त्यासाठी ठळक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. बसवांच्या कालखंडानंतर 400 वर्षांनी 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी
वयाच्या 17व्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरातील शिवलिंगावरचा बेल उचलून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. शिवलिंगावरचा बेल उचलून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्याच्याही पुढचं एक उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळी जेव्हा राजाचा किंवा सरदाराचा मुलगा मृत्युमुखी पडला असेल आणि गादी चालवायला कुणी फारच राहिला नसेल तर दत्तक विधान केलं जायचं. कुठल्या तरी नातेवाईकाचा मुलगा दत्तक घेतला जाऊन पुढची गादी चालू ठेवली जायची. परंतु सुभेदार मल्हारराव होळकर असतील जेव्हा त्यांचा मुलगा मृत्युमुखी पडला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या सुनेला अहिल्याला सती जाऊ दिला होता. या अहिल्या देवीनी पुढे माळवा प्रांताचा कारभार सांभाळला, लयाला जाणारा हिंदू धर्म सांभाळला. होळकर घराणं शिवभक्त होते. त्यांचे जर कुठले पत्रव्यवहार तुम्ही वाचले तर श्री शंकर आज्ञेने अशा पत्राची सुरुवात त्यांनी केलेली असायची. स्वतः अहिल्यादेवी सुद्धा महान शिवभक्त होत्या. प्रत्येक चित्रामध्ये त्यांनी त्यांच्या हृदयाशी धरलेलं जे आत्मलिंग आहे, शिवलिंग आहे ते आपण बघतो. ज्याच्या अंगामध्ये ते शिवत्व आहे, जे शिवतत्व आहे तोच फक्त जुन्या चौकटी मोडून काहीतरी नवीन सृजनाची निर्मिती करू शकतो. दुसऱ्या कुणाच्याही अंगामध्ये ते धाडस नसतं. भगवान शंकरांना संहाराचा देव मानलं जातं. परंतु कुठला संहार, कसला संहार हे बघा. जेव्हा एखादी नवीन व्यवस्था निर्माण होते तेव्हा ती बरी वाटते, चांगली असते, ती दूर धावायला लागते, तिचं भरण पोषण होतं, सृजन होतं. आणि एक काळ असा येतो की जेव्हा जर ती काळाबरोबर ती व्यवस्था बदलली गेली नाही तर ती व्यवस्था सडायला लागते, तिच्यामधून दुर्गंध यायला लागतो. अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा त्याच्यामध्ये चालू होतात. मग अशा वेळी ज्या गोष्टींची समाजाला गरजच नाही त्या गोष्टी जर आपण चालू ठेवल्या तर माणूस म्हणून आपण एकतर जगण्याच्या लायकीचे उरणार नाही किंवा परत त्या अंधारलेल्या आदिम युगामध्ये परत जाऊ. भगवान शंकराचं इष्टलिंग अशा प्रत्येक संहाराचं प्रतीक आहे. जो संहार अंधारलेल्या युगाचा नाश करण्यासाठी, अन्यायाचा नाश करण्यासाठी, रूढी प्रथा परंपरेचा नाश करण्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी केला गेला. आपल्यापैकी कुणीही महादेवांना बघितलेलं नाहीये, परंतु मन, बुद्धी आणि चित्तामध्ये शिवत्व जागवलेल्या बसवेश्वरांना या जगाने बघितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या जगाने बघितलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना या जगाने बघितलेलं आहे. ज्या दगडाची पूजा करून जिवंत माणसांना अगदी जनावरांची वागणूक देणाऱ्या समाजाच्या तोंडावर ही लोक चपराक आहेत. फक्त देवळामध्ये जाऊन वरवरची पूजा करण्यापेक्षा, आराधना करण्यापेक्षा तुमचं जे इष्टदैवत आहे त्याचं इष्टतत्व तुम्ही तुमच्या अंगामध्ये जागृत केलं पाहिजे. आणि जी गोष्ट तुम्हाला पटत नाही त्या गोष्टीच्या विरोधात बोलण्याची धमक तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. ती धमक अनुभव मंडपाने आणि बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये दाखवलेली आहे. जर आपला इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये स्त्रीला फक्त आणि फक्त देवळामध्ये आणि धर्मग्रंथामध्ये स्थान दिलं गेलं आहे, ते पण देवीच्या रूपामध्ये दिलं गेलं आहे. परंतु जिवंत स्त्रीला त्या पद्धतीचा आत्मसन्मान किंवा अधिकार या समाजाने कधी दिलेला नाही. तो अधिकार, तो सन्मान बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये प्रत्येक स्त्रीला दिला. बसवेश्वर स्वतः बालविवाहाचे विरोधी होते. बिच्चूराजाच्या पदरी असताना त्यांनी बालविवाहाला विरोध केला होता. पुनर्विवाहाला सुद्धा संमती दिली. समाजातल्या अनेक वेशांचे त्यांनी पुनर्वसन केलेले होते. त्यांना सामाजिक मूल्यांची शिकवण दिली होती. सुळे सकंबी नावाची एक गणिका जी होती, जी पेशा होती, ती स्वतः अनुभव मंडपामध्ये होती. तिने नंतर वचने लिहिली, ती वचनकार म्हणून प्रसिद्ध झाली. अनुभव मंडपामध्ये 700 पुरुष होते आणि 70 स्त्रिया होत्या. त्या स्त्रिया त्या काळामध्ये राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विषयांवर आपली मतं मुक्तपणे व्यक्त करायच्या. त्याच्यापैकी 30-35 स्त्रिया वचनकार म्हणून प्रसिद्धीला आल्या. अक्का महादेवी यांचं तर कन्नड साहित्याला फार मोठं योगदान आहे. आद्य स्त्री वचनकार म्हणून त्या कन्नड साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. आपण कृष्णाचं आणि मीरेचं प्रेम ऐकतो, आपण कृष्ण आणि राधेचं प्रेम ऐकतो. त्याच तोडीचं शिवप्रेम अक्का महादेवी यांनी केलं होतं. शिवासाठी त्यांनी संसार नाही सोडला, अंगावरच्या वस्त्राचा देखील त्याग केला होता. अशा अक्का महादेवीला सन्मान मिळवून देण्याचं काम अनुभव मंडपाच्या व्यासपीठाने केलेलं होतं. लक्षात घ्या, आजच्या घडीला जर समजा एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल तिच्या सासरी, तर अनेक वेळा तू सासरी राहा, घरी येऊ नको, नाहीतर आमचं नाक कापलं जाईल असे म्हणणारे आई वडील बघते मी. ते 12व्या शतकामध्ये जेव्हा अक्का महादेवी आपल्या नवऱ्याच्या घरामध्ये होत्या, त्या राजाने त्यांना भर सभेमध्ये अपमानित केलं होतं. माझी वस्त्र फेडून टाक म्हणून त्यांना निर्वस्त्र व्हायला निर्दयपणे भाग पाडलं होतं. तेव्हा अशा स्त्रीचा सन्मान, तिचं धैर्य टिकवण्याचं काम आपल्या बसवेश्वरांनी केलं होतं. तो विचारात कुठे आहे, तो विचारात कुठे आहे. बसवेश्वरांची बहीण गंगाबिका यांनी तर बसवेश्वरांच्या वचनांचं प्रतिगाम्यांपासून रक्षण करण्यासाठी महिला दलाच्या संघर्ष दलाची स्थापना केली होती. त्यांनी काय कवे कैलास म्हणजे श्रम हाच कैलास ही बसवेश्वरांची शिकवण होती. आणि प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं उद्योगी असलं पाहिजे हे त्यांचं सांगणं होतं. मग ज्या स्त्रियांना उद्योग केंद्रामध्ये येऊन शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी त्यांचे कार्यकर्ते त्या स्त्रियांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण द्यायचे, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करायचे.
समाजातील प्रत्येक थराच्या स्त्रीवर त्यांचं लक्ष होतं. मग ती लहान मुलगी असेल, मोठी मुलगी असेल, विवाहित असेल, अविवाहित असेल, विधवा असेल, देवदासी असेल, वेश्या असेल, दुर्बळ स्त्री असेल, प्रत्येक स्त्रीला तिचा आत्मसन्मान, तिचा अधिकार, तिचं स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम बसवेश्वरांनी केलं. जी गोष्ट आजच्या काळात त्या गव्हर्नमेंटला सुद्धा जमू शकत नाही, ती सगळी संसाधनं असताना ते काम बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहीत असेल आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा स्त्रीला धर्मगुरू होता येत नाही, परंतु बसवेश्वरांनी ज्या स्त्री पुरुष समानतेचा त्या तत्वाचा स्वीकार केला होता त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की स्त्रीला धर्मगुरू बनता येतं. आणि लिंगायत धर्माच्या इतिहासामध्ये उदाहरण आहे, दानम्मा नावाच्या एक स्त्री शैली होत्या ज्यांनी कर्नाटकामध्ये त्या काळामध्ये फिरून हजारो लोकांना लिंगायत धर्माची दीक्षा दिली होती. आज सुद्धा आपल्या कुडळ संगमला बसव धर्मपीठ नावाचं एक पीठ आहे, तर त्याच्या ज्या धर्मगुरू आहेत गंगा माताजी त्या स्त्री आहेत. अनेक विचारवंतांनी, समाजसुधारकांनी स्त्रियांना आर्थिक किंवा राजकीय अधिकार मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली होती, परंतु स्त्रियांना धर्माधिकार मिळाला पाहिजे, स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने धार्मिक अधिकार मिळाले पाहिजे ही भूमिका घेणारे बसवेश्वर हे फक्त एकमेव होते. आता थोडंसं विषयांतर होईल, आपण बसवेश्वरांबद्दल बोलतोय, आपण शैव धर्माबद्दल बोलतोय, परंतु गाभाऱ्यामध्ये जाऊन मूर्तीच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेण्याची प्रथा फक्त आणि फक्त आपल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे. हे विठ्ठल मंदिर येतं पंढरपूरमध्ये, पंढरपूर येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये, जो वीरशैव लिंगायत क्रांतीचा बालेकिल्ला मानला जातो. निसंशय बसवेश्वरांचा समतेचा विचार जो आहे तो या भूमीमध्ये इतका खोलवर घुसलेला आहे की त्याच्यानंतर जो भागवत धर्म आला, जसं अनुभव मंडपामध्ये सगळ्या प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला होता, तसाच प्रयत्न सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भागवत धर्माच्या पताकेखाली एकत्र करण्यासाठी संतांनी प्रयत्न केले. त्याच्या पाठीमागे सुद्धा हाच बसवेश्वरांचा समतेचा विचार होता असं माझं म्हणणं आहे. आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं असेल, बसवेश्वरांनी देव आणि भक्त यांच्यामध्ये जी एक दलाल सिस्टीम होती ती दलाल सिस्टीम तोडण्याचा प्रयत्न केला. जी स्वतःला फार शहाणं समजायची किंवा जी स्वतःला देवाचे आणि भक्तेदार समजायचे. आज जर आपण भारतीय संविधानामधले जे मूलभूत अधिकार बघितले, मग त्याच्यामध्ये विचार स्वातंत्र्य असेल, वागण्या लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, आपल्या मनाप्रमाणे काम करण्याचं स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, ह्या सगळ्या मूलभूत अधिकाराचा उद्घोष 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी केलेला होता. आपल्याकडे उत्तरेकडच्या जर स्त्रिया पाहिल्या आपण तर उत्तरेकडे उंबऱ्याच्या किंवा पडद्याच्या किंवा पदराच्या बाहेरच्या स्त्रिया येत नाही, तिथे दक्षिणेकडे मात्र काकतीय वंशाची राणी रुद्रम्मा देवी, केरळीची राणी चन्नम्मा, कित्तूरची राणी चन्नम्मा, मदुराईची राणी मंगामल देवी, पुण्यश्लोक अहिल्या देवी, महाराणी ताराबाई राजाराम भोसले अशी शक्तीची फार मोठी स्त्री शक्तीची फार मोठी परंपरा निर्माण झाली आहे. आणि लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा कालखंड बसवेश्वरांच्या नंतरचा आहे. त्यापैकी केरळीची राणी चन्नम्मा त्यांचं घरात स्वतः वीरशैव लिंगायत धर्माचं अनुसरण करणारं घराणं होतं आणि चन्नम्माने छत्रपती राजाराम महाराजांना कर्नाटकातून सुखरूप बाहेर काढलं होतं शत्रूच्या कैदेमधून, आणि त्यासाठी बलाढ्य अशा मुघल सत्तेबरोबर पण त्यांनी वर घेण्याचं धाडस दाखवलं होतं. एक विचार इतक्या शतकानंतर कशा पद्धतीने रुजत जातो हे याचं एक उत्तम उदाहरण ठरलं पाहिजे. बसवेश्वरांची क्रांती झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक भागामध्ये, आणि या दोन राज्यांनी आपल्या देशाला जातीभेद निर्मूलनाचा पुरस्कार करणारे, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, समतेचा पुरस्कार करणारे अनेक थोर विचारवंत, समाजसुधारक, पुरोगामी विचारवंत दिलेले आहेत. त्याच्या पाठीमागे 12व्या शतकामध्ये बसवांनी केलेला समतेचा विचार निश्चितपणे आहे. मग प्रश्न पडतो की आता 800-900 वर्षानंतर सुद्धा आपल्याला बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करण्याची गरज का पडत आहे बाबा? तर जातीभेद हा कागदोपत्री संपलेला आहे, तो मनामधून संपलेला नाही. दुसरी गोष्ट, स्त्रियांवरचे जे अन्याय किंवा अत्याचार आहेत ते आज देखील कळसाला जात आहे. आपण बघतो अनेक कीर्तनकार, अनेक प्रबोधनकार प्रबोधनाच्या कीर्तनाच्या नावाखाली एक विशिष्ट पद्धतीचे अजेंडे चालवतात. अनेक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनामधून स्त्रियांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची शेरेबाजी करत असतात. मी नाव नाही घेणार, तुम्हाला माहिती आहे कुणाबद्दल बोलतो. आणि विशेष वाटतं मला की स्त्रिया स्वतः अशा गोष्टी एन्जॉय करतात. स्त्रियांची स्वतःची जी काही सपोर्ट सिस्टीम आहे, त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचा होणारा जो काही छळ आहे, ही एक काळजीची बाब आहे. माझ्याकडे वकील होऊन अशा केसेस येतात की ते ऐकताना अत्यंत दुःख होतं. त्याच्यामध्ये बीट्स पिलानीमध्ये इंजिनियर झालेल्या नवऱ्याने कशा पद्धतीने लाथीने आपल्या बायकोला मारलं असेल, किंवा एखादी स्त्री जेव्हा ओली बाळंतीण होती तेव्हा तिसऱ्या 4थ्या दिवशी तिच्या नवऱ्याने कशा पद्धतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला असेल, किंवा माझी स्वतःची मैत्रीण जी 9 महिन्याची गर्भवती होती, फक्त सासूच्या अगोदर जेवली म्हणून कशा पद्धतीने तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या. अशा अनेक प्रकारची उदाहरणं आहेत. घरामध्ये होणारा छळ वेगळा,
कामाच्या ठिकाणी सिनियरकडून होणारं शोषण वेगळं, वैष्णवी हगवण्यासारखी हाय प्रोफाईल लो प्रोफाईल प्रकरणे प्रत्येक वेळी घडत असतात. आणि याच्यामध्ये काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादी मुलगी दुःख सोसत आहे, वेदना सोसत आहे, त्यावेळी तिचे स्वतःचे आई वडील तिला म्हणतात की तू घरी येऊ नको, तू सासरी राहा, घरी आली तर मग आमचं नाक कापलं जाईल. म्हणजे त्या स्त्रीने तिची अवस्था घरकी ना घाटकी अशा पद्धतीने गंभीर करून ठेवायची. म्हणजे एखाद्या स्त्रीचा घटस्फोट होणं ही तिची चूक आहे का? एखाद्या स्त्रीचं लग्न न होणं ही तिची चूक आहे का? एखादी स्त्री विधवा होणं ही तिची स्वतःची चूक आहे का? पण त्या स्त्रीला अशा पद्धतीने तिचं खच्चीकरण करायचं की तिनं हसलं नाही पाहिजे, बोललं नाही पाहिजे, फुललं नाही पाहिजे, मनाप्रमाणे काम नाही केलं पाहिजे, तर घरामध्ये कोंडून तरी राहिलं पाहिजे, आत्महत्या तरी केली पाहिजे, नाहीतर मग सासरी छळवली सोसत राहिली. 800 वर्षापूर्वी 900 वर्षापूर्वी एक अनुभव मंडप होता, एक बसवांना होता, ज्यांनी स्त्रीला तिचा सगळा आत्मसन्मान, तिचा अधिकार, तिचं स्वातंत्र्य तिला बहाल केलं होतं. अशा एक अनुभव मंडपाची आज पण गरज आहे, अशा एका बसवांनांची आज पण एक गरज आहे. आणि फक्त लिंगायत नाही तर बिगर लिंगायत लोकांनी सुद्धा बसवांनांच्या विचारांचा जागर आज करण्याची गरज आहे. माझ्यामधल्या एक स्त्री म्हणून माझ्यामधली शक्ती जागृत करणाऱ्या, माझ्यामधला आत्मसन्मान जागृत करणाऱ्या बसवांना मी वंदन करते. आणि मला इथे बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आभार. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.